नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही मराठी माणसाने शिवाजी महाराज हे आपला आदर्श ठेवला पाहिजे. ज्या पद्धतीत शिवाजी महाराजांनी काय म्हणतात त्याला स्वराज्य मिळवलं, गादी म्हणजे हिंदू पातशाही स्थापन केली, पुढे संभाजी महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला आणि त्याच्यानंतर तो कळस चढवून सुंदर देऊळ शाहू महाराजांपासून पुढच्या सगळ्या लोकांनी जे बांधलेलं आहे, म्हणजे साताऱ्याचे पहिले शाहू जे आहेत संभाजीपुत्र शाहू, तर ह्या सगळ्या लोकांचा एक आदर्श आपण कुठल्याही मराठी माणसांनी बाळगला पाहिजे. आज गेली 3-4 वर्ष आपण बघतोय आपल्याकडे एक उपोषण वीर निर्माण झालेले आहेत. हे उपोषणवीर म्हणजे मी फार काही सांगायची गरज नाही. मनोज जरांगे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपोषणवीर यांना मी म्हणतो. पण हे उपोषण करून हे काय साध्य करतात? म्हणजे खरोखर मराठा समाजाला आरक्षण काय म्हणतात त्याला देऊ पाहतायत का मराठा समाजाचं नुकसान करू पाहतायत? म्हणजे त्यांच्या मागे कायम शिवाजी महाराजांचा फोटो किंवा पुतळा वगैरे असतो आणि तिथे बसून मी मराठा शिवाजी महाराज हेन तेन असं जोरदार हे करून, आणि त्यांचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी फडणवीसांवर असतो, मुख्यमंत्री फडणवीस असले तरी फडणवीसांवर असतो. काय आणखीन ते फक्त फडणवीस एक ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर ते टीका करतात. असो, त्याच्याबद्दल फडणवीसांनाही काही फरक पडत नाही. आणखीन माझं तर म्हणणं असं आहे की मनोज जरांगेंनी जेव्हापासून हे सगळं सुरुवात केली तेव्हापासून फडणवीसांचा आणि भाजपचा उत्कर्ष व्हायला लागलेला आहे. आणखीन फडणवीसांना जे शरद पवारांसारखे खत पाणी घालतात यांचा डाऊनफॉल व्हायला लागलेला आहे आणि मनोज जरांगेंचा पण डाऊनफॉल व्हायला लागलेला आहे. आणि मला एक या मनोज जरांगेंचं कळत नाही की मनोज जरांगे उपोषणाला बसतात, ठीक आहे, मग उपोषण सोडताना ते कुठले तरी एक शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटतं. शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटल्यानंतर ते काहीतरी चर्चा करतात, मग ह्यांचे वकील त्यांचे वकील अशी काहीतरी ती चर्चा होते. सगळं काही त्यांचं ते होतं आणि ते झाल्यानंतर ते सगळं बघतात. मग ते हो तुम्हाला पटलं ना, यांना पटलं ना, असं तसं करून ते सगळं किंवा काय थैथयाट वगैरे मी तुमच्याकडे येतो देवेंद्र काय, म्हणजे ठीक आहे, तो त्यांच्या त्या पात्रतेप्रमाणे ते सगळं करतात, तो भाग सोडून द्या. आणि ते वकील चांगले तज्ज्ञ लोक त्यांच्याजवळ असतानासुद्धा ते सगळं बघून सगळ्यांना मान्य आहे की नाही, लाऊडस्पीकरवर माझं काही असं नाही माझं काही तसं नाही करून ते लाऊडस्पीकरवर सगळं ऐकणार, बोलणार, सगळं काही करणार आणि सगळ्यांना मान्य आहे म्हणून करणार, आणखीन उपोषण सोडणार. ते शेवटचं उपोषण त्यांचं जे म्हणजे आणि ते उपोषण त्यांना मान्य आहे म्हणून ते सोडणार. एक उपोषण त्यांनी केलं, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी त्यांना काय म्हणतात त्याला काहीतरी वचन दिलं, हे यांना मान्य होतं, त्याप्रमाणे अंमलबजावणी पण झाली. अंमलबजावणी झाल्यावर यांनी नवी मुंबईमध्ये उपोषण सोडून ती रॅली परत घेऊन गेले. त्याच्यानंतर मुंबईमध्ये मोठं त्यांनी उपोषण केला, मोठा म्हणजे मुंबई टोटली पॅरालिटिक केल्यासारखं त्यांनी ते केलं सगळं. हायकोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले, आणखीन सगळं हे केलं. म्हणजे हायकोर्ट त्यांनी ऐकलं नसतं तर हायकोर्टाने त्यावेळेस मग गव्हर्नमेंटने त्यांच्यावर चांगल्या ॲक्शन घेतली असती हायकोर्टाने. पण मग तिथेसुद्धा ते त्यावेळेस तुमचे कोल्हापूरचे उदयनराजेंचे धाकटे भाऊ जे मिनिस्टर आहेत PWDचे ते, त्याच्यानंतर आणखीन हे सगळी लोक विखे पाटील वगैरे यांच्या सगळ्या लोकांनी, सगळेच मराठा बरं का, या सगळ्या लोकांनी मिळून तिथे हे केलं. मग त्यांनी लगेच सगळं हो तुम्हाला मान्य आहे का, हे ऐका वकिलांचं तुमचं हे ऐका, सगळं झालं आणि मला मान्य आहे आणि मग आज मी उपोषण सोडतो. आणि मग त्याच्यानंतर ते संभाजीनगरला निघून गेले. काय आता हे सगळं यांना मान्य असताना हे उपोषण सोडतात. मग हे उपोषण सोडल्यावर परत उपोषणाला कसे बसतात? म्हणजे हे कोणाची दिशाभूल करतात? आरक्षण तर म्हणजे तुम्ही उपोषण करतात मराठा समाजासाठी. मध्यंतरी त्यांनी ते खूळ काढलं होतं की मुसलमानांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. अरे तुम्ही मराठा समाजाचं आहे, तुम्ही मराठा समाजाचं बघा ना तुम्ही. काय
आणि शिवाजी महाराजांना तुम्ही आदर्श मानतात ना, मग आता त्यांना मराठामध्ये मिळत नाही म्हणलं, आता यांना OBCमध्ये पाहिजे. OBCमध्ये त्यांना OBCवाले मिळू देत नाहीत. काय हा सगळा तो जो राजकारण, पण हे स्वतःला म्हणजे शिवाजी महाराजांना आदर्श मानतात ना. म्हणजे कुठलाही मराठी माणूस, म्हणजे जो माणूस शिवाजी महाराजांना आदर्श मानत नाही हा मराठी माणूसच नाही, असं माझं मत आहे. तर तुम्ही शिवाजी महाराजांना आदर्श मानतात ना, तर शिवाजी महाराजांची तर त्यावेळेस तर परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस कुठे राज्य करतात देवेंद्र फडणवीस किंवा कुठला हिंदू नव्हता. सगळे आदिलशाही, आणखीन मुघलशाही, आणखीन निझाम, ही सगळी मुसलमान शाह्या होत्या सगळ्या, कुतुबशाही. आणि अक्षरशः त्यांनी हिंदूंचे लचके तोडण्याचं काम केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये जिजाबाई, माँसाहेब जिजाबाईंच्या मार्गदर्शनाने, दादोजी कोंडांच्या मार्गदर्शनाने, इतर सर्व लोकांच्या मार्गदर्शनाने त्यांनी 16व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि हे स्वराज्य एवढं मोठं उभं केलं. आज आपण जे पुण्याई म्हणजे आज आपण जे चांगले दिवस जे मराठी लोक जे भोगत आहेत किंवा जे मराठी लोकांचं जगात नाव आहे, ते नाव कोणामुळे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. काय, आणि शिवाजी महाराजच ह्याचे जनक आणि शिवाजी महाराजच ह्याचे बेस आहेत या आपल्या मराठी अस्मितेच्या आणि मराठी याच्या. म्हणजे एकेकाळी मराठ्यांचं राज्य अटकपासनं तंजावरपर्यंत फार कुठे कुठे राज्य होतं आपलं. असो, तो नंतरचा भाग आहे. तर माझं म्हणणं आहे की जरांगेंनी शिवाजी महाराजांचा आदर्श का ठेवत नाहीत, ते गांधींचा आदर्श का ठेवतात, गांधींचा आदर्श ठेवून काय फायदा आहे, गांधींचा आदर्श ठेवल्यामुळे देशाची फाळणी झाली. मग तुम्ही, आणि ह्यांना गॅझेट कोणाचं पाहिजे, गॅझेट पाहिजे तर यांना निजामाचं गॅझेट पाहिजे. अरे त्या शत्रूचं गॅझेट कशाला पाहिजे तुम्हाला? गॅझेट पाहिजे तर साताऱ्याचं घ्या. इव्हन माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजसुद्धा म्हणलेले की निजामाचे गॅझेट कशाला, शाहू छत्रपतींचं गॅझेट बघा, कोल्हापूरच्या छत्रपतींचं गॅझेट बघा, साताऱ्याच्या छत्रपतींचं घ्या. पटवर्धनांचं ते ठीक आहे, ते ब्राह्मण आहेत, त्यांचं घेऊ नका तुम्ही, पण या दोघांचं तर घ्या. तुमच्या फलटणच्या निंबाळकरांचं घ्या, नागपूरच्या भोसल्यांचं घ्या. संपूर्ण महाराष्ट्र येतो ना त्याच्यामध्ये. तुम्हाला निजामाचं गॅझेट कशाला पाहिजे, हा एक भाग झाला. दुसरं माझं म्हणणं असं आहे की मनोज जरांगेंना समजा 3-3 कोटी मराठ्यांचा पाठिंबा आहे. काय म्हणजे मराठ्यांची लोकसंख्या माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 4.5 ते 5 कोटी, त्याच्यातले 3-3 कोटी लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. तर माझ्या ह्याच्याप्रमाणे मनोज जरांगेंनी त्यांचा पक्ष काढून निवडणूक लढवायला पाहिजे. निवडणूक लढवून 288 पैकी किमान 160 सीट आणायला पाहिजेत. त्या 160 सीट आणून स्वतः मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, एक भाग. आणि तो मुख्यमंत्री होऊन त्यांनी मग काय कुठलं गॅझेट काय GR काढायचं आहे, काय काढायचं आहे, एक मताने तो हे करून तो पास करून घेऊन मराठ्यांना पाहिजे तेवढं आरक्षण द्या ना. त्यावेळेस तुम्हाला कोणी विचारणार नाही. जे काय कोर्ट दरबारात होईल ते होईल, पण यांना ते नको आहे, कारण यांना मुळात आरक्षणच नको आहे. यांना छत्रपती यांचा आदर्शच नाही आहे. यांचे आदर्श कोण आहेत? यांचे आदर्श ते मराठा सरदार आहेत की जे आज निजामशाहीमध्ये, उद्या आदिलशाहीमध्ये जिथे आपली हे राहील, पण यांना तेही नाही आहे. म्हणजे आदर्श तो त्यांचाच आहे यांच्याकडे. यांना स्वतःला काहीच करायचं नाही आहे. आज ते एवढे फेमस झालेले आहेत, ज्या प्रकारे मनोज जरांगे फेमस झालेले आहेत, त्या प्रकारे कुठलाही मराठा नेता, अगदी शरद पवारसुद्धा एवढे फेमस झालेले नाही आहेत. एक दुसरा व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे, तो म्हणजे त्याचं शीर्षक असं असणार आहे की मनोज जरांगे उपोषणाला बसलेत म्हणजे शरद पवार बरे झालेत. तर माझं आज म्हणणं असं आहे की मनोज जरांगेंनी शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून पुढची 2029ची निवडणूक लढवून स्वतःचा पक्ष स्थापून त्यांनी काय म्हणतात त्याला मुख्यमंत्री व्हावं. ते होणार नाहीत, तो भाग वेगळा आहे, कारण ते पक्षाचं पण स्थापन करणार नाहीत. आणि पक्ष स्थापन करून ते उभे राहिले तर ते त्यांच्याच मराठ्यांना पाडणार आहेत. आणि परत भाजप आज 137 किंवा 132 आलेले आहेत, ते 180 येतील. आज एवढंच. धन्यवाद.